अखिल जगत स्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळको. सदानंदाचा येळको. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. काय करत होतीस? म्या वाडा झाडून पुसून घेत होते. म्या सामान बांधून ठेवत होते. सामान बांधून ठेवत होतीस म्हणजे? म्या चालले हाय ना चंदनपुरीला. बानू, बैस. तेव्हा तुम्ही मोरा असताना म्या कशी काय? बानू, मी बैस म्हणतो ना. मला न सांगता जाणार होतीस? जी, पण असं का? कारण म्हाळसाताईंनी सांगितलं आहे का तुम्हाला ह्या समध्यामध्ये नाही घ्यायचं. आणि तू ऐकलंस? मला आता हे तंटा नग झालाय. मला कंटाळा आला या भांडणाचा. बानू, मला तू जेजुरीत हवी आहेस. तुमच्याकडे तरी कुठे येळ आहे माझ्यासाठी. आणि माझ्या पायी तुम्हाला त्रास नको. हा माझा पराभव आहे की मी तुला सुखी नाही ठेवू शकत. असं म्हणू नका जी. होय बानू, हे खरं आहे. तुझ्यामध्ये आणि म्हाळसेमध्ये जो वाद आहे त्यामध्ये मी कधी थेट हस्तक्षेप केलाच नाही आणि म्हणून ही वेळ आली आहे. परंतु आता ती वेळ आली आहे की मला आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. तेव्हा मी सांगू का? तुम्ही काय बी करू नका जी. म्या हात असले काय आणि चंदनपुरीत असले काय काही होत नाही. तुम्ही म्हाळसाताईं संग राहायला पाहिजे. राज्याचा कारभार बी आहे, त्यात माझं काय काम? तू हे जे काही बोलत आहेस त्याचा प्रत्येक शब्द मला किती त्रास देतो आहे ह्याची तुला काय कल्पना? एका अर्थी माझा पराभव झालाय हेच तू सांगत आहेस. नाही जी, पण आता खरंच मला नाही राहायचं हात. दिस रात कुणीतरी आपला पान उतारा करत असेल आणि त्याला आपण नगच असेल तर आपण तरी किती झुंजायचं.
मी अभि थकले आता देवा. असं वाटतं का वस्तीवर जाऊन राहावं, आपल्या माणसात जाऊन राहावं. सतबा अभि एकला आहे, त्याला काय होव काय नग हे बघाव. त्याचं बी वय झालं आहे. तव्यावरली गरम भाकर वाढली ना त्याला का मगच त्याने आरे जेवतो. त्याच्याकडे बघायला बी कोण नाही. मेंढर आहेत माझी, त्यासनी रानात चराया घेऊन जावं, नदीवर पाणी पाजावं आणि सांच्याला घरला यावं. अंगणात बेलाचं झाड आहे, त्याखाली तुमच्या नावानं पिंड ठेवली आहे. त्यावर बेलाचं पान व्हावं, निवत दावावा आणि घुंगडा अंतरूत जमिनीवर पडून राहावं. माझ्या अंगणातून आभाळातलं समद चांदणं दिसतं. तुमच्या संग घालवलेले दिस आठवत झोपून जायचं, असंच ठरवलं आहे मी. किती साधी इच्छा आहे तुझी, किती साधी स्वप्न आहेत तुझी. खरंच मला देखील प्रश्न पडला आहे की मी तुला त्या तुझ्या सुखाच्या राज्यातून इथे का आणलं. किती आनंदी होतीस तू त्या रानावनात, निसर्गाच्या सानिध्यात तू खरंच आनंदी होतीस. बानू, तू खऱ्या अर्थाने वनकन्याच होतीस. परंतु तुला इथे घेऊन येणं हे अपरिहार्य होतं. ह्या जाते आता चंदनपुरीला. तुम्ही आलासा तर यातच. बानू, तू हे काय म्हणत आहेस ह्याची तुला कल्पना आहे का? मी तुला इतक्या सहजासहजी जाऊन देऊ? तेव्हा आता मला काय बी नग आहे. मी माझ्या वस्तीवर माघारी जाते. मी वचन देते तुला, मी तुझ्या संग लगीन करन. मी म्हाळसा ह्या जेजुरीची सम्राज्ञी. माझी आज्ञा आहे की त्या बानूसाठी या गडाचे दरवाजे कधीच उघडणार नाही. म्हाळसा, जर हे तू स्वतः ठरवलंस तर हे क्षणार्धात संपू शकेल. मी त्या बानूचा स्वतःहून कधीही स्वीकार करणार नाही. जर तुला जाऊ दिलं तर आजवर तू जे काही सहन केलंस त्याला काय अर्थ राहील. ह्या क्षणी तू तुझ्या वस्तीवर जाऊन तुझ्या माणसांमध्ये राहून सुखी होशील यात काहीच शंका नाही. परंतु तू इथेच थांबावं. बानू, तुला ठाऊक आहे की मी कोणाच्याही स्वातंत्र्याच्या आड येत नाही. कोणालाही तू हे करू नको असा कधीच आग्रह धरत नाही. परंतु आज मी तुला सांगतो आहे की तू इथेच थांबावं, जाऊ नये. तर आता मला हत नाही राहायचं.
खरंच मला नाही राहायचं हात. दिसरात कुणीतरी आपला पान उतारा करत असेल, पण त्याला आपण नगच असेल तर आपण तरी किती झुंजायचं. मी अभि थकले आता देवा. गणेश, तू कधी आलास? आत्ताच. तुम्ही कोणत्या तरी विचारात होतात का? तुम्ही बाणाला भेटायला गेला होता. होय, तिला ह्या क्षणी भेटणं अत्यंत महत्वाचं होतं. म्हाळसेने बानूला आज्ञा केली आहे की तिने जेजुरी सोडून जावं. होय, ते मला कळले. पण बाणाई कशी आहे तुम्ही तिला समजावलं? तिने म्हाळसेची आज्ञा मान्य केली आहे. बानू आता जेजुरी सोडून जाण्याची सिद्धता करत आहे. तुम्ही बाणाईला थांबवायला हवं. होय गणेश, परंतु ती आता काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. बानूने आता जेजुरी सोडून जाण्याचा निश्चय केला आहे. असं नको व्हायला. खरंच असं नको व्हायला. कैलासात पार्वतीने मला सांगितलं होतं की तिने जयाद्रीला वचन दिलं आहे की कृतयुगात जयाद्री अर्थात बानू माझी अर्ध भार्या होईल. आणि तेव्हाच मी तिला सांगितलं होतं. गणेश, त्या क्षणी तू देखील तिथेच होतास. मी पार्वतीला सांगितलं होतं की मी जयाद्रीच्या अर्थात बानूच्या अधीन होईल. पण त्यावर तुम्हालाच आता मार्ग काढायला हवा, नाहीतर बाणाई खरोखरच हा गड सोडून जाईल. गणेश, मी बानूला समजवण्याचा फार प्रयत्न केला, परंतु ती आता तिच्या निश्चयावर ठाम आहे. ती आता ही जेजुरी सोडून जाण्याच्या सिद्धतेत आहे. त्यावर आता मी काय मार्ग काढू? खर तर ह्या परिस्थितीत आता काय करायचं हे मला देखील सुचत नाही आहे. जर काही प्रयत्न करायचे असतील तर तुम्ही मला सांगा. ए बानू, देवासने बघितलं आता. देव आलं होतं का आता? वय, ते आले होते मला भेटाया. मी म्हणलं होतं ना व, देव येतील म्हणून बानूताईसनी भेटाया. वय वय, बरं काय म्हणलं देव? बानू, काय म्हणलं देव? ते म्हणले का नग जाऊस, हतच राहा म्हणून. म्हाळसाताई जरी जा म्हणल्या असल्या तरी तू हतच थांब असं म्हणले. जेजुरी सोडून नग जाऊस असं म्हणले देव मला. खरंच आहे बानूताई, ते समजासनी असंच वाटतंय बघा. काय बी चुकीचं नाही म्हणलं बघ ते. तरी मला वाटलंच होतं देव येत्याल भेटत्याल समजा चांगलं होईल बघ. तू आज जेजुरी सोडून जायची नाहीच, हातच थांबशील मला ठाऊक होतं. पण मी असं कुठं म्हणलं का मी हात राहणार आहे म्हणून? आता तूच म्हणलीस ना का देव म्हणलं तुला थांब म्हणून. तर मी त्यासनी सांगितलं का मला हात नाही राहायचं म्हणून. बानू असं कर नकस. अगं आता देव बी म्हणलं की तुला थांब म्हणून. हा, आणि समजासनी असं वाटतंय तू जेजुरी सोडून जाऊ नाही म्हणून. हा, आता तू उगाच आणून धरू नकस बानू. नाही रंग्या, मला नाही वाटत आता तसं. झालं तेवढं समजा पुरं झालं. आता मला हातनं जायलाच हो. कोणी किती बी काय बी म्हणलं ना तरी म्या नाही हात राहणार, हे पक्क केलं आहे म्या.
ए बानू, ए बानू. हवं आता काय करायचं व काय करावं, कुणी समजावं हिला, म्हणजे ही थांबल कुणास ठाऊक. त्या हातच थांबाया होव्या जेजुरीमध्ये. काय करावं गंगे आता, देवांचं बी ऐकणं झाली ही, मला तर काय कळना झालंय. देवा, प्रधानजी, तुम्ही बानूकडे जाऊन आलात असं कळलं. होय, म्हाळसेने बानूला जेजुरी सोडून जाण्यास सांगितलं. म्हाळसेचा हा निर्णय कोणालाही पटण्यासारखा नाहीये. बानूला देखील तिचा निर्णय पटला नसेल, पण तिने ही जेजुरी सोडून जाण्याचा निश्चयच केला आहे. पण देवा, बाणाईने ही जेजुरी सोडून जाऊ नये म्हणून तुम्ही तिला समजावले असेलच. होय, परंतु ती काहीच ऐकत नाही. ह्याचा अर्थ बानू ही जेजुरी सोडून जाण्याच्या सिद्धतेत आहे. देवा, आम्ही बोलावं का तिच्याशी? नाही माधवा, खरं तर आता कोणीही मध्यस्थी केली तरी बानू काही थांबणार नाही. तिने म्हाळसेची आज्ञा मान्य केली आहे. आता कोणत्याही क्षणी बानू जेजुरी सोडून जाईल. परंतु हे व्हायला नको म्हणून काहीतरी मार्ग असेलच ना? नाही, आता कोणताही मार्ग दिसत नाही. बानूला ह्या साऱ्याचा त्रास होतो आहे हे मला दिसतंय. मला तिची व्यथा कळत आहे. तिच्याशी विवाह करून मी तिला जेजुरीत घेऊन आलो, परंतु माझा सहवास देखील तिला लाभला नाही. पंधरवड्यातून केवळ 2 वेळा आम्ही भेटायचो. म्हाळसेच्या मनात बानूविषयी क्रोध आहे आणि ह्याचाच बानूला देखील त्रास होतो आहे. आणि म्हणूनच बानूने हा निर्णय घेतला आहे की ह्या साऱ्यापासून दूर जाणे हेच योग्य आहे. स्वाभाविकच आहे. ह्या साऱ्याचा बानूला किती त्रास होतो आहे हे स्पष्टच आहे. परंतु तिनं यासाठी जेजुरी सोडून जावं असं मला वाटत नाही. मला देखील नाही वाटत की बानूने जेजुरी सोडून जावं. जेजुरीत असताना ती किमान माझ्या डोळ्यासमोर तरी असायची. परंतु आता मात्र तसं नाही होणार. देवा, आता आपण काय ठरवलं आहे? माधवा, आता मलाच काय तो निर्णय घ्यावा लागणार आहे. आणि मी निर्णय घेतला आहे. बानू जर ही जेजुरी सोडून जाणार असेल तर मी देखील तिच्या बरोबर ही जेजुरी सोडून जाईन. पण देवा, होय माधवा, आता मला देखील माझा निर्णय घ्यावा लागत आहे. मी बानूला एकटं कसं सोडू? कैलासात जेव्हा मी पार्वतीचं वचन मान्य केलं होतं तेव्हाच मी पार्वतीला म्हणालो होतो की कृतयुगात मी जयाद्रीच्या अर्थात बानूच्या अधीन राहील. तेव्हा आता मी तिला एकटीला कसं जाऊ देऊ? परंतु म्हाळसा, त्यांना काय सांगायचं? म्हाळसेला कदाचित माझा हा निर्णय मान्य नाही होणार.
परंतु आता माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. माझ्या समोर आता हाच एकमेव मार्ग आहे. मी देखील बानू बरोबर ही जेजुरी सोडून जाणार.